नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे, इयत्ता 6वी, सब्जेक्ट इंग्लिश. काल आपण 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली ही जे पत्र आहे हे पाहत होतो. त्याच्यातले डिफिकल्ट वर्ड या ठिकाणी मी सांगत आहे. रिच, REACHED, रिच म्हणजे पोहोचला. वंडरफुल, वंडरफुल म्हणजे आश्चर्यकारक. अनफर्गेटेबल म्हणजे अविस्मरणीय. समर व्हॅकेशन, उन्हाळी सुट्टी. एन्जॉईड, आनंद वाटला. हे आहे या लेसनमधले, या लेटरमधले डिफिकल्ट वर्ड्स. आता आपण या लेसनचे एक्झरसाईज सोडवून घेणार आहोत. त्यातले क्वेश्चन आणि आन्सर या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत. आता आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट हा बघणार आहोत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली काही क्वेश्चन्स दिलेली आहे, त्याचे आन्सर्स मी या माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेली आहे. यातला ए, वेअर डज रमन लिव्ह. या लेटरमध्ये जो रमन आहे लेटर लिहिणारा तो कुठं राहतो, तर रमन लिव्ज इन हिंगोली, तो हिंगोलीला राहतो. सेकंड, वेअर डज संजू मामा लिव्ह. रमनचा जो मामा आहे संजू मामा तो कुठे राहतो, संजू मामा लिव्ज इन सागरोली. थर्ड, नेम द रिव्हर इन सागरोली. सागरोलीला कोणती नदी आहे त्या नदीचं नाव सांगायचं आहे. द रिव्हर इन सागरोली इज मंजारा. फोर, हू हॅज अ लायब्ररी. त्या ठिकाणी लायब्ररी कोणाची होती, काका आजोबा हॅज अ लायब्ररी. लायब्ररी ही काका आजोबा यांची होती. फिफ्थ, इफ रमन मेड अ लिस्ट ऑफ हिज रिलेटिव्ज ॲट सागरोली, व्हॉट नेम्स वूड ही राईट. या ठिकाणी या रमनचे जे नातेवाईक आहे जे सागरोलीला राहतात त्याच्यात कोण कोण राहतं, तर संजू मामा, मीरा मामी, आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, काका आजोबा, तेजस आणि अवधूत हे त्या सागरोलीच्या म्हणजे मामाच्या फॅमिलीमधले सर्व मेंबर आहेत. हे सर्व रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह मीन्स नातेवाईक. इथं या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट हा कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर सेकंड, लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग्स दॅट रमन डीड ॲट सागरोली. नंबर देम अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्सेस. कम्पेअर युअर प्रेफरन्सेस विथ दोज ऑफ युअर फ्रेंड्स. या ठिकाणी तुम्हाला रमन हा त्या सागरोलीला म्हणजे मामाच्या गावाला गेलेला होता आणि त्यावेळेस त्याने तिथं काय काय एन्जॉय केला याची लिस्ट आपल्याला बनवायची आहे. तर सुरुवातीला रमन ही एन्जॉईड स्विमिंग इन द मंजारा रिव्हर. तो त्या ठिकाणी मंजारा नदीमध्ये स्विमिंग करत होता. प्लेईंग विथ तेजस अँड अवधूत. अवधूत आणि तेजस यांच्यासोबत तो खेळत होता ऑन इट्स बँक्स, नदीच्या किनारी. अँड गोईंग ऑन लाँग वॉक्स थ्रू द बालघाट हिल्स. त्याचप्रमाणे त्या नदीच्या किनाऱ्याच्या जवळ एक हिल आहे, ज्या हिलचं नाव आहे बालघाट हिल. त्या टेकडीच्या अवतीभोवती ते फिरत होते आणि खेळत होते. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. त्याचप्रमाणे तिथं त्या पाण्यामध्ये म्हशी होत्या आणि तिथं म्हशी या फिरत होत्या, तर हे मुलं त्या म्हशीवर बसून रायडिंग करत होते. आपल्याला या लेसनमध्ये चित्रात दाखवलं आहे की मुलं कशाप्रकारे रायडिंग करत आहे. नंतर क्वेश्चन नंबर 3, स्पॉट द एक्सक्लामेशन इन द लेटर अँड कॉपी द सेंटेन्सेस. या ठिकाणी हे चिन्ह दिलेलं आहे, या चिन्हाला म्हणतात एक्सक्लामेशन साईन म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. तर या लेसनमध्ये ज्याही वाक्याच्या शेवटी हे चिन्ह असेल ते वाक्य या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करायची. तर इथं मी ती सेंटेन्सेस नोट डाऊन केलेली आहे. सेंटेन्स नंबर 1, हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोली. हे सेंटेन्स कंप्लीट झालं आणि पुढे आपल्याला एक्सक्लामेशन साईन म्हणजे उद्गाराचं चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. सेकंड, अनफर्गेटेबल मुमेंट्स आणि एक्सक्लामेशन साईन. थर्ड, दॅट लंच. आणि फोर्थ, वाव. अशी 4 सेंटेन्सेस आहे आणि ती कंप्लीट झाली की शेवटी एक्सक्लामेशन साईन्स ही आपल्याला या ठिकाणी द्यायची. नंतर क्वेश्चन नंबर 4, फाइंड अँड कॉपी द नॉन इंग्लिश वर्ड्स इन द लेटर. या लेटरमध्ये काही अशी नॉन इंग्लिश म्हणजे जी इंग्लिशमध्ये नाही आहे म्हणजे मराठीमध्ये आहेत ती वर्ड या लेटरमध्ये आलेली आहे, तर ती तुम्हाला शोधून या ठिकाणी राईट डाऊन करायची. मग कोणते कोणते वर्ड आहे, आमरस विथ कुरडाई, पापड्या, कांदा भजी, आजीचं श्रीखंड, एवढे सगळे पदार्थ त्या ठिकाणी आलेले आणि हे नॉन इंग्लिश म्हणजे मराठी भाषेतले ही नावं आहेत त्या पदार्थांची. नंतर सेकंड, मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट फूड डिशेस. हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इंग्लिश. तर तुम्हाला कोणकोणत्या डिशेस आवडतात, पावभाजी, पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर. आणि याच्यामध्ये इंग्लिश नावं कोणती कोणती, तर पिझ्झा आणि बर्गर हे इंग्लिश नावं आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर सी,
लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट बुक्स ऑर स्टोरीज. हाऊ मेनी ऑफ नेम्स आर इंग्लिश. या ठिकाणी तुम्हाला लिस्ट बनवायची तुमच्या फेवरेट बुकची किंवा स्टोरीजची. मी या ठिकाणी लिस्ट बनवली आहे. श्यामची आई हे या ठिकाणी स्टोरी बुक आहे. तेनालीरामा, गोट्या, टिन टिन मॅगझिन आणि रॉबिन हुड ही 5 नावं या ठिकाणी या स्टोरी बुकच्या आहेत. यातली श्यामची आई, तेनालीरामा आणि गोट्या ही मराठी नावं आहेत आणि इंग्लिश नावं टिन टिन मॅगझिन आणि रॉबिन हुड ही इंग्लिश नावं आहेत. नंतर इथे आपला क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 5. फाइंड द स्मॉलर वर्ड हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स. खाली काही शब्द दिलेले त्याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचे? स्मॉलर वर्ड्स जे लपलेले आहेत. डू नॉट चेंज द ऑर्डर ऑफ द लेटर्स इन द वर्ड्स. आणि हे शब्द शोधताना या शब्दांचा क्रम चुकता कामा नये. मग फर्स्ट वर्ड आहे रिच. मग या ठिकाणी REACH रिच हा पहिला आपण वर्ड शोधलेला आहे. दुसरा आहे EACH म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी क्रमाने हे वर्ड या ठिकाणी शोधून मग पुढे ते आपल्याला राईट डाऊन करायचे आहेत. नंतर सेकंड आहे वंडरफुल. तर याच्यात कोणकोणते शब्द ही हिडन झालेली किंवा लपलेली आहेत? वंडर, ओन आणि ऑन. नंतर थर्ड अनफॉरगेटेबल. याच्यात कोणकोणती वर्ड लपलेली आहेत किंवा हिडन झालेली आहेत? फॉरगेट, फॉर, गेट, टेबल, एबल. नंतर नंबर 4 कलरफुल, कलर आणि आवर. नंबर 5 इनकम्पॅरेबल, कम्पॅरेबल, इन. आणि नंबर 6 लव्हिंगली, लव्हिंगली, इन. ही सर्व वर्ड या ठिकाणी मी शोधून लिहिलेली आहेत. ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. नोट दॅट 9 जून 2015 ऑर जून 9, 2050 इज रीड ॲज. ज्यावेळेस हे 9 जून आणि 2015 किंवा जून 9, 2015 हे जर रीड करायचं असेल तर कसं करायचं? द 9th ऑफ जून 2015. या ठिकाणी 2 वेगवेगळ्या प्रकारात लिहिलेलं आहे, पण मात्र रीड करताना ह्या एकच प्रकाराने रीड करायचं आहे. द 9th ऑफ जून 2015. त्याचप्रमाणे सिमिलरली 1 जानेवारी ऑर जानेवारी 1 इज रीड ॲज द 1st ऑफ जानेवारी. तसंच या ठिकाणी खाली काही एक्झाम्पल दिलेली ती आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायची. नाऊ रीड द फॉलोइंग. नंबर 1 15 ऑगस्ट, द 15th ऑफ ऑगस्ट. सेकंड 22 डिसेंबर, द 22nd ऑफ डिसेंबर. 26 जानेवारी, द 26th ऑफ जानेवारी. 1 मे, द 1st ऑफ मे. आणि 5 21 जून, द 21st ऑफ जून. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे जे अंक आणि महिने दिले हे आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 7. किमया इज रायटिंग लेटर्स टू डिफरंट पीपल. किमया ही वेगवेगळ्या लोकांना पत्र लिहित आहे. हेल्प हर टू चूज द ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन फॉर इच लेटर. आणि या ठिकाणी आपल्याला त्यांनी वेगवेगळे जे चार्ट दिलेले आहेत त्या चार्टमधून शब्द शोधायचे आणि ते शब्द त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. तर या ठिकाणी लेटर इज ॲड्रेस टू म्हणजे आपण लेटर कोणाला लिहिणार आहोत? बिगिन विथ मग त्या लेटरची सुरुवात कशी करायची? लास्ट लाईन त्या लेटरचं शेवटी कोणती लाईन लिहायची? आणि साईन ऑफ विथ शेवटी त्या ठिकाणी काय लिहायचं? तर फर्स्ट आहे किमयाज फादर. मग किमयाज फादर या ठिकाणी तिच्या वडिलांना लेटर लिहायचं आहे किमयाला. मग तिच्या वडिलांना लेटर म्हणून मग ती काय लिहिते? लेटरच्या सुरुवातीला डिअरेस्ट डॅडी म्हणजे प्रिय पप्पा. नंतर शेवटची लाईन तिथे लिहायचं लव अँड वॉर्म रिगार्ड्स. नंतर साईन ऑफ विथ या ठिकाणी युअर्स लव्हिंगली डॉटर तुमची प्रिय मुलगी किंवा तुमची लाडकी मुलगी. नंतर सेकंड किमयाज यंगर ब्रदर. जेव्हा लहान भाऊ असतो तर त्या ठिकाणी आपल्याला पत्राची सुरुवात ही अशी करायची असते माय डिअर बिट्टू. आपला जो भाऊ लहान असेल त्याचं नाव या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. लास्ट लाईनला लिहायचं टेक केअर. त्याला कधी सांगायचं की तू काळजी घे. आणि साईन ऑफ विथमध्ये लिहायचं यू वन अँड ओनली सिस्टर तुझीच लाडकी एकुलती एक बहीण असं त्या ठिकाणी लिहायचं राहतं. त्यानंतर किमयाज फ्रेंड. मग किमयाचं फ्रेंडचं लिहायचं आहे. मग हाय मिता, डिअर मिता. मग ही कोण आहे? तर किमयाची फ्रेंड आहे. मग फ्रेंडला हाय किंवा डिअर हे लिहायचं आणि तिचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर लास्ट लाईनला लिहायचं सी यू सून आणि साईन ऑफला लिहायचं युअर्स. नंतर किमयाज बॉस. किमयाची बॉस आहे. मग त्या बॉसला काय लिहायचं? सुरुवातीला मॅडम किंवा सर. जेंट्स असेल तर सर, लेडीज असेल तर मॅडम. नंतर लास्ट लाईनला थँक्यू आणि साईन ऑफ विथला युअर्स फेथफुली. त्यानंतर द मॅनेजर ऑफ हर बँक. एखाद्या बँकेचा मॅनेजर आहे तर त्याला काय लिहायचं आहे? सुरुवातीला
टू द मॅनेजर ऑफ द पीपल. नंतर लास्ट लाईनला लिहायचं थँक्यू रिगार्ड आणि साइन ऑफ विथला लिहायचं युअर्स सिन्सिअरली. असं आपल्याला पत्राची सुरुवात शेवट हे आपल्याला लिहायचे. नंतर नंबर 6 मिस्टर बेंद्रे हू लिव्ज इन द सेम कॉलनी. मिस्टर बेंद्रे हे मी जिथं राहतो त्याच कॉलनीमध्ये राहतात. मग त्यांना लिहायचं आहे लेटर. सुरुवातीला लेटरच्या सुरुवातीला लिहायचं डिअर मिस्टर बेंद्रे. त्यानंतर जी आपली लास्ट लाईन आहे तिथं लिहायचं लॉट्स ऑफ लव आणि जी साइन ऑफ लाईन आहे त्या ठिकाणी लिहायचं युअर सिन्सिअरली. अशा प्रकारे 7 क्वेश्चन कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 8 इन हाऊ मेनी वेज कॅन यू ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग राईट द डिफरंट ट्रान्सलेशन. या ठिकाणी हे इंग्लिश वर्ड दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि या इंग्लिश वर्डला मराठीत काय म्हणतात, या इंग्लिश वर्डचं मराठी ट्रान्सलेशन काय आहे. तर नंबर 1 अंकल. अंकलला म्हणतात काका किंवा मामा. आंट काकू किंवा मामी. ग्रँडफादर आजोबा वडिलांचे वडील. ग्रँडमदर आजी वडिलांची आई. कझिन चुलत भाऊ. ही अशी यांचे ट्रान्सलेशन आहेत, मराठी अर्थ आहेत. क्वेश्चन नंबर 9 राईट द टर्म ऑफ ॲड्रेस यू यूज फॉर युअर रिलेटिव्ह ऑर फॅमिली फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या कोणकोणत्या मित्रांना या ठिकाणी तुमचे जे रिलेटिव्ह आहे त्यांची या ठिकाणी यादी बनवायची. तुमचे रिलेटिव्ह कोण कोण आहे? आजी आजोबा काका काकू आत्या मामा मामी मावशी मावसा एक्सेट्रा. यापेक्षा जास्तही असू शकतात. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे, हा जो लेसन आहे, हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. याचे क्वेश्चन आन्सर्स या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा.